नमस्कार. आपण ऐकत आहात कहाणी ऐकलेली न ऐकलेली, एपिसोड पहिला. 7 वाजले होते. समीरचे आई वडील महत्त्वाचं काम असल्याने गावी निघाले होते. जाताना समीरची आई त्याला सांगून गेली होती, कुणाल दादाला बोलवून घे. कुणाल हा समीरचा चुलत भाऊ. समीरने कुणालला बोलवून घेतलं. कुणाल घरी आला. जेवण वगैरे सगळं होईपर्यंत 10 वगैरे वाजले. त्याच्यानंतर समीर म्हणाला की दादा, अरे झोपूया का आपण? मला जर झोप येते थोडी रे. अरे अरे नको रे, आज किती दिवसाने आपण भेटलो आहे. असे जरा गप्पा वगैरे मारू ना. अरे झोपायचं काय, दररोज झोपतोस ना, त्यात काय एवढं. हां, अरे मला सांग, घरी कोल्ड्रिंक वगैरे आहे का काही? नाही रे दादा. का रे, हवं आहे का तुला? हो रे. मी एक काम करतो ना, थांब, मी पटकन इथे खाली मेडिकलच्या बाजूला ते आहे ना दुकान, तिथून घेऊन येतो. हां, थांबा घरात. असं म्हणून कुणाल निघून गेला. आता समीर घरात एकटाच होता. का कोणास ठाऊक, पण त्याला असं जाणवत होतं की आपल्या व्यतिरिक्त घरात कुणी ना कुणीतरी आहे. त्यानं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि अचानक आतमध्ये एक भांड जोरात जमिनीवर पडलं. समीर दचकला. हळद सुटून आतमध्ये गेला. त्याने पडलेलं भांड उचलून व्यवस्थित ठेवलं. अचानक कुणीतरी हातपाय धुते असं त्याला वाटू लागलं. तर बाथरूममध्ये गेला. त्याने पाहिलं तर बाथरूममध्ये कोणीच नव्हतं. समीर हळूहळू बाहेर आला. अचानक त्याला बाहेर कुणाल दिसला. समीर पुन्हा एकदा दचकला. तो म्हणाला, काय रे दादा, अरे घाबरवलंस ना मला. अरे काय झालं असं? घाबरलो ना रे मी. यावर कुणाल हसायला लागला. त्याच्या खांद्यावर कुणालने हात टाकला आणि त्याला बाहेर घेऊन आला. दोघंजण खाली बसले. त्यानंतर त्यांना आठवलं की आपण ग्लास नाही घेतला. कुणालने समीरला ग्लास आणायला सांगितलं. समीर ग्लास आणायला उठला. आत गेला, ग्लास घेतलं आणि बाहेर येतो तर पाहतो काय, कुणाल गायब. समीरला आता घाम फुटला होता. समीरचा चेहरा घामाने दबदबला होता. तो घाबरत कुणालला हाक मारायला लागला. हे दादा, कुणाल दादा, अरे बाहेर येणार रे, कुठे लपला असशील तर. अरे मस्करी नको ना रे करू, भीती वाटते अरे. एवढं म्हणालाच होता तो, इतक्यात त्याचं दार वाजलं. तो एवढं म्हणालाच होता, इतक्यात घराचं दार वाजलं. समीर आता प्रचंड घाबरला होता. आता पुढे काय होणार याची कल्पना त्याला खायला उठली होती. त्याच अवस्थेत तो दरवाजाकडे चालत गेला. त्यानं हाक दिली पहिली, कोण आहे बाहेर? पण बाहेरून काहीच आवाज आला नाही. दार पुन्हा एकदा वाजलं. थोड्या वेळानं बाहेरून एक आवाज आला, अरे समीर, अरे मी आहे कुणाल, अरे दार उघड. समीरनं दार उघडलं. समीर कुणालला म्हणाला, 1 मिनिट थांब, मला एक चिमटा काढू दे. समीरनं सुटकेचा श्वास सोडला. तो कुणालला आत घेऊन आला. त्याने दरवाजा लावला. दोघंही आत बसले. पुन्हा ते ग्लास घ्यायला विसरले. कुणालने समीरला ग्लास आणायला पाठवलं. समीरने त्याला नकार दिला. मग शेवटी कुणाल उठला आणि ग्लास घ्यायला आत गेला. जेव्हा कुणाल आत गेला
तेव्हा समीरच्या मनात वेगवेगळे प्रश्न येऊ लागले होते. त्याचा विचार चालू होता. माझ्यासोबत जे घडलं ते सगळे फास होते का खरंच काहीतरी आहे घरात? भीतीनं त्याचं मनच त्याला आता खायला उठलं होतं. इतक्यात अचानक कुणाल आतून बाहेर आला आणि बोलला, भूत. समीर दचकला. कुणाल त्यावर म्हणाला, अरे रिलॅक्स, अरे घाबरू नको, मीच आहे रे, अरे मस्करीत बोललो. कुणालनं लाईट बंद केली, डीम लाईट लावला. ते दोघे बसून कोल्ड्रिंक पिऊ लागले. असंच दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या. गप्पांमध्ये मग भूतांचा विषय आला. कुणाल त्याला म्हणाला, समीर, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कधी हे रात्री कधी वाजली ना तर दार उघडायचं नाही. पहिल्यांदा बघायचं. म्हणजे बघ, समजा एकदा कडी वाजली तर ती चोराने वाजवलेली असते. कडी जर का दोनदा वाजली तर ती माणसाने वाजवलेली असते. आणि जर का तीनदा कडी वाजली तर ती भूतानं वाजवलेली असते. तेवढ्यात अचानक तीनदा त्यांच्या दारावर कडी वाजली. दोघेही घाबरले. कुणालने आतून आवाज दिला, कोण आहे, कोण आहे बाहेर? बाहेरून एका मुलीचा आवाज आला, प्लीज दार उघडा, माझ्या मागे गुंड लागले आहेत अशी ती म्हणू लागली. समीरला ते खरं वाटलं. समीर दादाला म्हणाला, दादा, हे दादा दार उघड्या ना. अरे बघ ना, ती मुलगी संकटात असेल खरोखर. हां, दार उघड्या. कुणाल म्हणाला, थांब समीर, अरे मी तुला आत्ताच म्हटलं ना तीनदा कडी वाजली तर भूत असतं म्हणून, आणि आता तीनदाच कडी वाजली होती. समीर उठला होता तो पुन्हा खाली बसला. समीर म्हणाला, दादा, अरे आता काय करायचं? कुणाल त्याला म्हणाला, चल चल माझ्याबरोबर, आपण बघूया, ये. दोघेही उठून कडी काढू लागले आणि पटकन दार उघडलं. दार उघडून बघतात तर बाहेर कोणीच नव्हतं. समीरनं आकाशाकडे पाहिलं आणि तो कुणालला म्हणाला, दादा, अरे आज तर अमावस्या आहे ना. अरे बघ, चंद्र कसा काय दिसतोय? कुणाल पण गंभीर अवस्थेत म्हणाला, अरे अरे पण असं कसं काय होऊ शकतं? त्यांनी तो विचार सोडला आणि दोघेही पुन्हा आतमध्ये गेले. समीर मनातल्या मनात म्हणाला, आज काय होतंय मला काहीच समजत नाहीये. खरंच काय होतंय का माझ्याबरोबर? जे काही घडते मला काहीच समजत नाहीये. थोड्या वेळानं त्याने दार लावलं आणि त्या आत गेले. थोड्या वेळानंतर छम छम असा आवाज आला. समीर म्हणाला, दादा, दादा, हे दादा पैंजणांचा आवाज येतोय. नाही रे, अरे नाही आहे का पैंजणांचा आवाज? अरे एक काम कर, तू आतल्या खोलीत जा आणि बघ, आणि जर का काही असेल ना तर मला सांग, मला आवाज ते, कळलं का? बरं ठीक आहे. समीर आतल्या खोलीत गेला. आतमध्ये त्याने पाहिलं तर एक मुलगी रडत बसली होती. समीरनं तिला घाबरत विचारलं, कोण आहेस तू आणि अशी का बसलीस? ती म्हणाली, मी इथं नेहमीच बसलेली असते. माझ्याशी कोणी बोलत नाही, माझ्याकडे कुणीच बघत नाही. अचानक तिच्या तोंडातून रक्ताची धारा वाहू लागली. समीर घाबरला. तो पळत बाहेर आला. त्याने कुणालचा हात पकडला आणि त्याला आत घेऊन गेला.
कुणालला त्याने दाखवलं. तो बघ, ती मुलगी दिसते तुला, ती बघ तिथे बसली, तिच्या तोंडातनं रक्त येते बघ, ती बघ. अरे नाही, अरे इथे तर कोणीच नाही आहे, मला कोणीच दिसत नाही आहे. अरे तुला फास झाला असेल. हे बघ, एक काम कर, आता झोप तू, कळलं का? असं म्हणत दोघेही बाहेर आले. दोघेही झोपले. सकाळ झाली. समीरच्या डोळ्यावर सूर्यप्रकाश आला आणि समीरला जाग आली. समीरने पाहिलं तर कुणाल गायब. कुणाल कुठंच दिसत नाही. समीरनं अख्खं घर शोधलं, पण कुणाल त्याला कुठेही दिसला नाही. मग समीरनं कुणालला फोन लावला आणि म्हणाला, काय रे कुणाल दादा, अरे सांगून तरी जायचंस ना. अरे मी घाबरलो ना, घरी गेल्यास तर सांगायचं ना मला. काय तू? कुणाल म्हणाला, अरे तू काय म्हणतोयस? अरे मला काहीच कळत नाहीये, काय म्हणतोस तू हे? समीर म्हणाला, अरे आठवतंय का तुला? अरे माझ्या घरी आलेलास ना काल, आपण बघ कोल्ड्रिंक प्यालो, मग आपल्याला भास वगैरे झाली बरे. अरे ती पैंजणांचा आवाज वगैरे, अरे सगळं विसरलास? अरे काय झालं, आठवतंय ना तुला? कुणाल म्हणाला, अरे मी कुठे आलो होतो? मी तर काल रात्री माझ्या घरीच नव्हतो. फेस्टिवलची तयारी करायला मी कॉलेजमध्ये होतो. अरे खोटं वाटतंय तर विचार माझ्या आईला. हे ऐकल्यावर समीरला धक्काच बसला आणि समीर आधार घेऊन बसला आणि मनातल्या मनात म्हणाला, मग मी काल रात्री कोणासोबत होतो? समीर झोपेतून पटकन उठून वास्तवात आला. त्याला जाणीव झाली की आपल्याला स्वप्न पडलेलं असावं. समीरने आपल्या छातीला हात लावला. हृदय जोरजोरात धडधडत होतं. त्याने एक सुटकेचा श्वास सोडला आणि तेवढ्यात त्याची आई आली आणि म्हणाली, समीर, आज 7 वाजता आम्ही गावाला जाणार आहोत, तर रात्री कुणाल दादाला बोलावून घे. आणि आई निघून गेली. समीरनं कॅलेंडरकडे बघितलं तर नेमकी आज अमावस्या आहे आणि त्याला परत तीच भीती पडली आहे की स्वप्नात जे घडलं ते सत्यात तर घडणार नाही ना. ही होती आजची कहाणी, ऐकलेली न ऐकलेली. अजून कहाण्या ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. कहाणी ऐकलेली न ऐकलेली. जर तुम्हाला आमच्या कहाण्या आवडल्या असतील तर नक्की शेअर करा आणि तुम्ही आम्हाला तुमच्या आयुष्यात घडलेल्या सत्य घटनासुद्धा पाठवू शकता ईमेलद्वारे. आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल ID दिला आहे. त्यावर तुम्ही तुमच्या कहाण्या PDF फॉर्मॅटमध्ये आम्हाला लिहून पाठवू शकता. धन्यवाद.